ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुन सायली एकदम जोमामध्ये आलेले आहेत आणि आता प्रियाला अडकवण्यामध्ये तर यशस्वी झालेत आणि त्यानंतर त्यांचा जो काही मोटिव्ह आहे तो म्हणजे आता इकडे अश्विनचे डोळे उघडणं आणि अश्विनला आपल्या बाजूने वळवून घेणं, जेणेकरून अश्विन आता प्रियाच्या विरोधामध्ये सगळे पुरावे यांच्याकडे देईल। पण त्यासाठी अश्विनचा प्रियावरचा विश्वास उडवणं हे आता जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मात्र आता इकडे अर्जुन सायली यांनी जो काही ट्रॅप रचलेला आहे तो ट्रॅपमध्ये प्रिया आता स्वतः येऊन अडकलेली आहे। नक्की काय झालंय, कसं झालंय सगळं पाहूया आणि रंगेहात प्रियाला पकडल्यावरती अश्विनने काय तमाशा केलाय ते सुद्धा पाहूया। इकडे प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की अस्मिताला सचिनवरती संशय आलाय आणि तिला आता जे काही इकडे चैतन्यने सांगितलंय ते पटलंय आणि त्यानंतर अस्मिता चैतन्य हे आता अर्जुन सायलीच्या मदतीने इकडे आता पकडण्याचा प्रयत्न करणार सचिनला रंगेहात। पण तिकडे आता सचिन काही थांबत नाहीये। सचिनला या देशाबाहेर आता मात्र घेऊन जायचं आहे, ते म्हणजे साक्षीला, आणि त्यासाठी अण्णा आणि नागराज या दोघांना बाहेर काढणं हे आता जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी सचिनने मात्र एका वकिलाची, आता एक मुलगी आहे ती मुलीला किडनॅप करून घेतलेला आहे आणि त्या वकिलाला लगेचच आता व्हिडिओ कॉल लावलाय। व्हिडिओ कॉलवरती तो आता मुलगा म्हणजे तो माणूस सांगत आहे की हे बघ, तू आता जर का महिपत शेठ आणि नागराज शेठ यांची जर का केस घेतली नाही ना तर मात्र तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला या सगळ्यामधून मुकावं लागेल, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे असं म्हटल्यावरती तो आता गडबडतोय। पण आता प्रेक्षकांनो, इकडे आता हे सगळं साक्षी पाहते आहे आणि साक्षी विचार करते, मी तर आता या सचिनला एक साधा माणूस समजले होते, पण हा तर अंडांच्या पेक्षा आता शातीर निघालाय। म्हणजे काही झालं तरी हा जर का आत्ता अशा पद्धतीने वागतो आहे तर हा काय माहिती नक्की आता ह्याच्या डोक्यात तरी काय आहे। कुठेतरी साक्षीला सुद्धा या सगळ्यामध्ये सचिनवरती संशय आलेला आहे आणि ती या सगळ्यामध्ये विचार करते, नाही या सचिनवरती विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हे आता थोडं तरी मला पडताळून पाहायला पाहिजे। साक्षीच्या मनामध्ये कुठेतरी संशयाची पाल आता चुकचुकायला लागलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की प्रिया आता बाहेर पडलेली आहे कॅफेमधून बाहेर पडल्यावरती तिने आता अधिराजचं कार्ड घेतलेलं आहे आणि अधिराजने तिला आता पुन्हा एकदा भेटायला बोलवलेलं आहे। पण ज्या वेळेला प्रिया बाहेर पडते आणि त्यावेळेला ती आपल्या गाडीची चावी काढण्यासाठी पर्स उघडते, पण त्यावेळेला ती आता पाहते तर त्या गाडीची चावी तर भेटते पण एक छोटी पर्स असते, ती पर्स मात्र तिची गायब झालेली असते आणि त्यामुळे प्रिया विचार करते बहुतेक ती पर्स आता कॅफेमध्ये पडली असेल, मी जाऊन ती पर्स घेते। म्हणून प्रिया कॅफेमध्ये येऊन आता ती पर्स घ्यायला लागते। ज्या वेळेला ती कॅफेमध्ये ही पर्स घेत असते आणि तोचपर्यंत इकडे अर्जुन सायली अधिराज सोबत बोलत असतात। म्हणजे प्रिया निघून गेल्यावरती पुढे काय प्लॅन करायचा हे त्यांचं चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता अधिराज सांगत असतो, बाप रे काय खोटारडी मुलगी आहे, म्हणजे हिचं लग्न झालंय, हा तर लांब पर्यंत तिने विषय काढलेलाच नाहीये। अश्विनच्या आता इकडे ही बायको आहे, मला तर खरंच लाज वाटत होतं ती ज्या वेळेला माझा हात पकडत होती तेव्हा, पण तिला अजिबात काही लाज नाहीये, खरंच काही कळत नाहीये की कुठच्या मातीची बनले आणि इतकं खोटारडी बोलते आहे। खरंच मला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये। त्यावरती मग आता अर्जुन सांगतो, अरे तुझी नाटकं अजून तू बघितलीस कुठे, आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनचे डोळे उघडणं। अरे तिच्या प्रेमामध्ये वेडा झालाय, वेडा म्हणजे आता ती म्हणेल ती पूर्व दिशा, कुणाचं काही ऐकतच नाहीये आणि त्यासाठी आम्ही हे सगळं नाटक केले। यावरती अधिराज म्हणतो, नाही माझ्या बाजूने जे काही मला शक्य होईल ना अर्जुन, ती सगळी मदत मी आता अश्विनला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी करायला तयार आहे। बरं, हे सगळं बोलणं चालू असताना तो सांगतो, हो पण आता आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे। त्यावरती अर्जुन सांगतो, आता तू तिला भेटायला बोलवलेलं आहेस ना, कधी भेटायला बोलवलेस। यावरती तो म्हणतो, उद्याच ती मला भेटायला येणार आहे, म्हणजे खरं तर मी तिला सांगितलंय की इंटरव्ह्यू आहे, आपण बाहेर भेटूया आणि त्यानंतर मी तुला डायरेक्ट आता अपॉइंटमेंट लेटर देऊन टाकेन। यावरती ती आता मला हो म्हणाले, हा पण ती मला म्हणाली होती की मला ॲडव्हान्समध्ये पगार वगैरे मिळाला तर
यावरती मी तिला म्हटलंय की पगार मिळाला काय, मी तुला ॲडव्हान्समध्ये काय किती पैसे हवेत तेवढे देऊ शकतो आणि त्याच कारणासाठी ती उद्या मला भेटायला येणार आहे. मला नाही वाटत की तिला नोकरी विक्री असा काही प्रकार करायचा आहे. यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही, ती कशाला नोकरी करायला येईल, ती नोकरी काही करणार नाही. सध्या तिला पैशाची खूप गरज आहे. एक चुकीचं काम करण्यासाठी दुसरं चुकीचं काम ती करायला निघालेली आहे आणि हे सगळं लपवाछपवी करत असतात. तिला आता खूप साऱ्या पैशांची गरज पडणार आहे आणि म्हणून आता ती कोणत्याही नीच पातळीला जाऊ शकते अशा प्रकारची ती मुलगी आहे. असं म्हटल्यावरती मग आता यांचं प्लॅनिंग चालू असताना सायली आता सांगायला लागते की हे बघा, उद्या ती इकडे आली की आम्ही अश्विन भाऊजींना सोबतच घेऊन येणार आहोत किंवा त्यांना इकडे घेऊन येणार आणि मग हे सगळं दाखवणार. त्यामुळे उद्याच्या दिवसाला ती जितकी काही जवळीक करण्याचा प्रयत्न करेल ना, तितकी जवळीक आता तुम्ही तिला करून द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तिला पकडणं सोपं जाईल आणि अश्विन भाऊजींचे डोळे आता कायमचे उघडतील. काही झालं तरी सुद्धा अश्विन भाऊजी या सगळ्यामध्ये हकनाकपणे अडकलेले आहेत. असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे, उद्या भेटल्यावरती बोलू, पण आता इथे आपण जास्त वेळ थांबणं योग्य नाहीये. असं म्हणत आता हे तिघ जण म्हणजे इकडे आता अधिराज जाण्यासाठी निघतोय. तोपर्यंत प्रिया आपलं वॉलेट सोबत तिकडे आलेली आहे. ज्या वेळेला प्रिया आता वॉलेट सोबत येते त्यावेळेला ती आता ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी येऊन ती वॉलेट पाहायला लागते, पण तिला कुठेच वॉलेट दिसत नाहीये तिचं छोटंसं. आणि त्यानंतर मग आता ती एकदम गडबडली आणि ती लगेचच तिथल्या वेटरवरती आरडाओरडा करत आता त्यांना बोलवायला लागते, लवकर या, काय चाललंय तुमचं तिकडे. म्हणजे असं म्हणत ती आता इतका आरडाओरडा करायला लागते की तो आवाज अर्जुन सायली आणि आता अधिराजच्या पर्यंत पोहोचलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन सायली आणि अधिराज यांच्यापर्यंत तो आवाज पोहोचलेला आहे आणि त्याच वेळेला मग आता प्रिया मात्र इकडे ओरडाओरडा करते. म्हणून हे तिघ जण सावध झालेत. लगेचच सायली आणि अर्जुन हे अधिराजला तिकडे आता लपायला सांगतायत आणि त्यानंतर अधिराज आणि जर का अर्जुन सायली यांच्यामध्ये भेट झाली तर मात्र काही खरं नाहीये. म्हणजे यांना जर का प्रियाने एकत्र बघितलं तर काही खरं नाहीये. म्हणून आता अधिराज तिकडून लपलाय आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायली सांगायला लागतात, एक काम कर, तू आता बॅक साईडने जा आणि तिला या सगळ्यामध्ये ताबडतोब आता तिकडून बाहेर काढ, जेणेकरून आम्ही सुद्धा इथून बाहेर पडू शकू. असं म्हटल्यावरती अधिराज आता इकडे तिच्याकडे येतो आणि त्यानंतर तो तिला विचारायला, काय ग प्रिया, तू आता इकडे परत आलीस. यावरती मग ती म्हणायला लागते, अरे काय सांगू तुला, म्हणजे खरंच मी ज्या वेळेला आता हे घेऊन बाहेर पडले होते ना तेव्हा माझी छोटी पर्स इकडे कुठेतरी पडल्याचं माझ्या लक्षात आलं. कसं आहे ना, रिक्षासाठी मी ज्या वेळेला पैसे काढले ना त्यावेळेला आता इकडे माझ्याकडे पैसेच नव्हते. मला थोडं चक्कर येते ना, म्हणून आता मी म्हटलं रिक्षेने जाईन, नाहीतर एरवी मी चालतच जाते खरं तर. पण आता मी रिक्षेसाठी पैसे काढायला ज्या वेळेला माझी पर्स उघडली त्यावेळेला माझ्या पर्समध्ये म्हणजे ती छोटी पर्सच नाहीये. म्हणून आता माझ्या लक्षात आलं की ती इकडेच कुठेतरी पडली असेल आणि म्हणूनच मी परत आले. यावरती लगेचच मग आता सांगायला लागतो अधिराज की काय बोलतेस तू, अगं तुझी पर्स इथे पडली, बरं ठीक आहे जाऊ दे, तू एक काम कर, तुला पैसे हवेत ना, मी तुला पैसे देतो. यावरती प्रिया म्हणते, अरे तू कशाला मला पैसे देशील. यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते की खरं सांगू तर आता मला हवे होते पैसे, पण तुझ्याकडून मी आता पैसे कसे घेणार आहे, मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया की ठीक आहे, तू दे, आता म्हणतच आहेस ना तर दे पैसे, पण हे बघ माझा पगार झाला ना की मी तुला ते पैसे परत देईन. कसं आहे, मला आता कुणाचीही फुकटची मदत घ्यायला अजिबात आवडत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो, ठीक आहे तू जसं म्हणशील तसं. आणि मग आता तो तिला त्या बॅगमधून इतके सारे पैसे काढून देतो की प्रियाची या सगळ्यामध्ये अगदा एकदम खात्री पटते आणि प्रिया या सगळ्यामध्ये एकदमच आता मात्र इतके खुश होऊन जाते की चला काहीही न करता आपल्याला हे इतके सारे पैसे मिळाले, म्हणजे आता खरंच खूप छान झाले. असं म्हणत प्रिया आता खूपच खुश झालेली आहे. प्रिया खुश झाले आणि त्यानंतर ती तिकडून निघाले. चला काही का होईना या बकऱ्याला आपण एकदा कापलेलं आहे. बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग लगेचच इकडे आता अर्जुन सांगत आहे, म्हणजे हिने सुरुवात केलीच बघितलंस का. असं म्हणत अर्जुन आता सायलीला बोलतोय. बरं तोपर्यंत अर्जुनकडे तो व्हिडिओ आहे. आता अर्जुन सायली तिकडून निघालेत आणि आता इकडे अश्विनला तो व्हिडिओ दाखवणार आणि तो व्हिडिओ दाखवून आता अश्विनला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता काही झालं तरी सुद्धा जे काही सत्य आहे ते
हे सत्य सगळ्यांच्या समोर आता आणण्यासाठी तयार करायचं, हे सगळं त्या दोघांचं चालू आहे. लगेचच तो व्हिडिओ घेऊन दोघ जण तिकडून आता निघालेले आहेत. ज्या वेळेला ते दोघ जण तिकडून निघालेत तोपर्यंत इकडे आता अश्विन घरी आलेला आहे. अश्विन घरी आल्यावरती मग आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन अश्विनला सांगायला लागतो, अश्विन तुला आता हे सगळं जे काही आहे ते ऐकून धक्का बसणार आहे याची मला 100% खात्री आहे. पण जे मी तुला सांगणार आहे ते जर का आता इकडे नीट पद्धतीने समजून घेतलंस ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये तुला आता मी जे काही बोलतोय ते कळेल. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, दादा काय सांगायचंय? आणि त्यानंतर मग ज्या वेळेला अर्जुन आता हे सगळं अश्विनच्या समोर ठेवतो, अश्विनच्या तर आता प्रेक्षकांनो पायाखालची जमीनच हादरलेली आहे. अश्विनला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं चाललंय तरी काय. आणि त्यावरती मग आता लगेच इकडे सायली सांगायला लागते, अश्विन भाऊजी तुम्ही तिच्या प्रेमामध्ये वेडे आहात ना, म्हणून आता तुम्हाला या सगळ्यामध्ये तिच्यावरती ती जे काही सांगेल त्या गोष्टीवरती विश्वास आता ठेवत आहात. पण तसं नाहीये, ती आता मुलगी तुम्हाला फसवते आणि आता या व्हिडिओवरती सुद्धा तुमचा विश्वास नसेल ना तर उद्याच्या दिवसाला आता इकडे प्रिया भेटायला जाणार आहे, ती म्हणजे त्याच मुलाला. आणि तुम्हाला जर का आमच्यावरती विश्वास नाहीये तर एकदा त्या कॅफेमध्ये तुम्ही आता चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी जे काही दृश्य आहे ते दृश्य जर का पाहिलं तर कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया किती खोटारडी आहे आणि किती खोटेपणाचं नाटक करते ही गोष्ट समजेल. असं म्हटल्यावरती मग आता अश्विनने तो व्हिडिओ पाहिल्यावरती त्याला तर काही कळतच नाहीये आणि आता कशावरती विश्वास ठेवावा, कुणावरती विश्वास ठेवावा, त्यानंतर जे काही खरं आहे ते सगळं जाणून घ्यावं असा विचार करत आता तो ताबडतोब तिकडून कॅफेमध्ये जाण्यासाठी निघालाय. खरं तर त्याला अजूनही असंच वाटतंय की सायली आणि अर्जुन हेच खोटं बोलतायत आणि म्हणूनच सायली अर्जुनने फक्त व्हिडिओवरती विश्वास बसणार नाही म्हणून प्रत्यक्षात जे काही आहे ते पाहिल्यावरती त्यांच्या लक्षात येईल यासाठी हे सगळं केलंय. बरं दुसऱ्या दिवशी ऑलरेडी आता इकडे अधिराज आणि आता यांची भेट होते. अधिराज आणि आता इकडे अश्विनची भेट झाल्यावरती अधिराज ऑलरेडी अश्विनला ओळखत असतो आणि त्याच वेळेला मग आता अधिराज सांगायला लागतो, अश्विन म्हणजे तुला जे काही समोर आता दृश्य तू बघणार आहेस ना त्यामध्ये माझा काहीही दोष नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुझ्या समोर हे सत्य आणण्याचं नाटक करत आहे. काल ज्या वेळेला मला आता तुझी बायको भेटली, स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र घालून ती एकटी असल्याचा तिने बनाव केलाय आणि त्याच वेळेला तुझे डोळे उघडणं हे माझं काम आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. अश्विन तू या सगळ्यामध्ये आता स्वतः थोडासा हे कर आणि काहीही झालं तरी सुद्धा आता स्वतःला सावर. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अश्विन ये इकडे, तन्वी आता आलेली आहे. असं म्हणत मग आता लगेचच इकडे तिघजण एका बाजूला बसलेले आहेत आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन त्याला आता सत्य दाखवतायत. ज्या वेळेला मग आता लगेचच इकडे अधिराज आलेला आहे आणि तो आता प्रियाला सांगतो आहे, कालचा दिवस मी गेलो ना ज्या वेळेला मला तुझी आठवण आता सतत येत होती. मला खरंच कळत नव्हतं की मी जे काही ऐकतोय म्हणजे मी जे तुला आज भेटलो ते सगळं एक स्वप्न होतं काय होतं. आणि खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र तुला पैशाची गरज ओळखून मी आज सुद्धा तुझ्यासाठी पैसे आणले. पैसा म्हटल्यावर ती प्रिया आता पुरती पाघळलेली आहे, ती लगेचच त्याच्या जवळ काय जाते. खरं सांगू का तर आता तू काल पैसे दिलेस त्यामुळे मी खरं तर आईची बाबांची औषधं घेऊन जाऊ शकले, मला गरज होती पैशाची, पण आता मी परत देईन ना तुला पैसे. असं म्हणत पैसे उकळण्याचं काम आता ती करत आहे. बरं हे सगळं होत असताना अश्विन आता समोरचं दृश्य बघून इतका चांगला हदरलाय की त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर त्याला ऑलरेडी अधिराजने सांगितलेलं आहे की मी तर फक्त नाटक करतोय आणि त्यामुळे अधिराज नाटक करतोय. पण आता प्रियाचा खरा चेहरा त्याच्या समोर आलेला आहे. एका झटक्यात मालिकेतली समीकरणं बदललेली आहे.